आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी 24 तास तत्पर। नवजात शिशु अतिदक्षता विभाग, अद्ययावत अतिदक्षता विभाग, अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग, व्हेंटिलेटर, सेंट्रल ऑक्सिजन, ॲम्ब्युलन्स सेवा, डिजिटल एक्स-रे, पॅथॉलॉजी लॅब, फार्मसी, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, जॉइंट रिप्लेसमेंट, कॅशलेस इन्शुरन्स सुविधा, मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ। खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, संपर्क 88 03 36 37 38। बलात्कार प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी सुरू असलेले पलूस येथील उपोषण स्थगित। महाराष्ट्रातील बलात्कार प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करून पीडितांना न्याय मिळावा या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते राहुल शिवाजी पाटील, सुनील रामचंद्र कुंभार यांनी तहसीलदार कार्यालय पलूस येथे सुरू केलेलं आमरण उपोषण आज तिसऱ्या दिवशी सायंकाळी स्थगित करण्यात आले। उपोषणाच्या मागण्यांबाबत प्रशासनाच्या वतीनं गटविकास अधिकारी राजेश कदम व मंडल अधिकारी अण्णासाहेब हंगे यांनी योग्य ती कार्यवाही करण्याचं लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला। आज सायंकाळी सुमारे 6 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पलूस कडेगाव विधानसभा क्षेत्राचे नेते प्रदीप कदम यांच्या हस्ते ज्यूस पिऊन राहुल पाटील व सुनील कुंभार यांनी उपोषण सोडले। महाराष्ट्रातील वाढत्या बलात्काराच्या घटनांबाबत चिंता व्यक्त करत दोषींना कठोर शिक्षा, तपास व न्यायालयीन प्रक्रियेला गती, पीडितांना तातडीची मदत तसेच संबंधित यंत्रणांनी प्रभावी कार्यवाही करावी या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले। यावेळी प्रताप पाटील, उल्हास पाटील, शुभम निकम, आशिष सूर्यवंशी, दौलत पाटील, कुलदीप वारे, स्वप्नील जाधव, सागर कदम, संतोष कदम, आमिर पठाण, हरीश वडार, अनिल पाटील, सुरेश शिकरे, संजय शिंदे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रशासनाने दिलेल्या आश्वासनानंतर सदर उपोषण सध्या स्थगित करण्यात आल्याची माहिती राहुल पाटील यांनी दिली। आज गेले 3 दिवस झाला आम्ही तहसीलदार कार्यालय येथे उपोषणासाठी बसले होतो। आमचा विषय होता की महाराष्ट्रामध्ये जे आपल्या माता भगिनींच्यावर अत्याचार चालू आहे त्यामध्ये आमचा प्रामुख्याने एक विषय महत्त्वाचा होता की गेली 15 वर्ष झाले आपल्या महाराष्ट्रामध्ये 70 आरोपी आहेत बलात्कार केलेले, त्यांना फाशी शिक्षा मंजूर होऊन देखील त्यावरती 15 वर्षात अजून देखील अंमलबजावणी झालेली नाही। हा आमचा महत्त्वाचा आणि विशेष मुद्दा होता आणि इतर आमचे 11 मुद्दे होते। त्या संदर्भात आम्हाला काल माननीय पोलीसचे मॅडम तहसीलदार मॅडम आल्या, त्या आम्हाला भेटून गेल्या। त्यानंतर आज आम्ही आपले मंडल सर्कल अधिकारी त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की तुमच्या ज्या उपोषणाची दखल आम्ही माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे करू आणि त्यानंतर तिथून पुढे आम्ही मुख्यमंत्री साहेबांच्याकडे, गृहमंत्र्यांच्याकडे याचा पाठपुरावा करण्यासाठी तुमचं निवेदन पाठवू आणि त्या विषयावर योग्य ती कारवाई करू असे आम्हाला आश्वासन दिल्यानंतर आम्ही पलूस कडेगावचे राष्ट्रवादीचे नेते माननीय प्रदीप कदम यांच्या हस्ते ज्यूस घेऊन आम्ही आज आमचे उपोषण स्थगित करत आहोत।